किती दिवस झाले आपण अशी काही मजाच केली नाहीये घरात. खरंय तुझं, पण तुझ्या दादाला वेळ असेल तरच मज्जा करू शकतो ना आपण, नाही तर कुठे करता येणार आहे मज्जा. म्हणून मला फेस्टिवल टाइम आवडतो. घरी मस्त मजा मस्ती करता येते, नुसता टाइमपास चालतो घरी. पण सध्या भैरवी आत्या नाहीये ना, दादावरतीच सगळं कामाचं लोड येतंय. सगळा वेळ ना माझा हे सगळं करेक्शन करण्यात जाणार आहे, सिरियसली सांगतो. तुझं म्हणणं पटतंय मला, पण या सगळ्यातून पण त्यांना वेळ काढता आला पाहिजे ना, नाही का? बरं, सो तुम्ही नाश्ता करून घ्या आणि आणखी पराठे हवे असतील तर सांगा, मी आईंना मदत करते. आलेच मी. ऐक ना, बाहेर चल ना जरा. खाना म्हणता तुझं. अरे खायचंय मला, काय बोलायचं काय सांगता ना. हो अरे आलो, अरे हो अरे हो अरे 1 मिनिट भाई, आलो 2 मिनिटं. काय बालिशपणा लावलाय? पराठा खाऊ दे मला माझा. लहान आहेस का तू? ठेवते खाली. मालिशपणा मी करते का तू करतोयस? खाशील की नंतर. एवढा काय ओरडपणा? ऐक, माझ्या डोक्यात ना एक प्लॅन आहे, तू सांगायला म्हणून मी तुला बाहेर घेऊन आले. कसला प्लॅन? अरे बघ ना, हल्ली दादा कामामुळे ना खूप जास्त स्ट्रेस्ड आउट असतो. तू मगाशी बरोबर बोललीस. भैरवी आत्या नाही येणार, त्यामुळे सगळं त्यालाच मॅनेज करावं लागतं. आणि तू एक गोष्ट ऑब्झर्व केलीस का? काय? बहिणी पण हल्ली फार शांत शांत राहायला लागली. एक्झॅक्टली, म्हणूनच ना माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे. आपण असं करूया का? काय? एक असं कुठे बसणार आहे मी आता? अरे पण अरे असं उभ्या उभ्याने खाऊ नये, घशात अडकेल तुझ्या. ज्यूस घ्या ना. अरे बसून प्या ना. काही का करताय तुम्ही? काय चाललंय तुझं आज? काय झालंय काय? म्हणजे आई, फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत ना, म्हणून घाई करतायत ते. करेक्ट. जनरली मला तुझी आयडिया आवडत नाही, पण ही खरंच खूप छान आयडिया आहे. ताळी दे. हॅलो, आता दोन्ही पराठे खा, माझाही पराठा खा. मी आज जाते आणि सगळ्यांना हा प्लॅन सांगते. चला निघतो आता. अरे हो, पण म्हणून एवढी घाई करायची काय गरज आहे? नाही नाही जा. तू धावपळ मला. बरोबर एक मिनिट थांब रिया. इथेच आहे भरून ठेव. आम्ही दोघांनी चवली. माझा आणि ओमीचा आज संध्याकाळसाठी एक छान प्लॅन आहे. प्लॅन? तुम्ही सांगत बसा, मी येतो. परत जा. ऐक ना, माझा प्लॅन सांगून झाल्याशिवाय कोणी कुठे जायचं नाही. परत जा. असं काय करते रिया? चल बोल फटाफट. आमच्या दोघांचा ना एक कमाल प्लॅन ठरलाय. कसला प्लॅन? ते नाही सांगता येणार, कारण ते सरप्राईज आहे. संध्याकाळी सगळ्यांनी छान रेडी होऊन हॉलमध्ये जमायचंय. चालेल, हे तर छान आहे, पण आज आहे काय? मम्मा, पुरी पेशन्स ठेव ना, सगळं कळणार. अगं पण थोडी हिंट तरी दे ना, म्हणजे आम्हाला तयारी करता येईल. वहिनी, नो हिंट, डायरेक्ट सरप्राईज. अरे पण व्हॉट अबाउट माय मीटिंग्स? माझ्या मीटिंग्स आहेत, मला सिरियसली वाटत नाही माझं पॉसिबल होईल म्हणून. ना देवा, अरे पण दिवसभर आहे ना, तुझी कामं आटपून टाक आणि मग संध्याकाळी हे कार्यक्रम होणार. या करेक्ट आहे मम्मा. आणि हो दादा, तू मला कुठलेही एक्सक्युजेस देऊ नकोस, सगळ्यांना हे कंपल्सरी आहे. न येण्याचं ऑप्शन अवेलेबल नाही आहे. ओके, फाईन फाईन, येतो मी. आय मीन संध्याकाळी येतो मी. आता इकडनं पण येतो आधी. चला बाय. सावकाश जरे बाळा. त्याच्यासाठी आया शोध, नाहीतर एक चांगला डे केअर शोध. सिरियसली सांगतोय. वाव, किती सुंदर दिसते माझी बायको. ते तुम्हाला असं बघितलं ना की माझा सगळा थकवाच निघून जातो.
आणि तुम्ही सुद्धा किती दिवसांनी आज अशा छान रिलॅक्स वाटतंय. पण तुम्ही नाही दिसत आहे ना रिलॅक्स. नाही, मला बघितल्यावर तुम्हाला असं छान वाटलंच असेल, पण आता तुम्ही ती बॅग कशी टाकली ना ते पाहिलंय मी. यावरून कळतंय आमच्या महाराजांचा मूड कसा आहे ते. हो, पण माझा मूड चेंज झालाय ना, दॅट्स इम्पॉर्टंट. अँड आय हॅव टोल्ड यू, आता खरंच खूप कामाचा स्ट्रेस आहे. हे डेलिगेट जोपर्यंत येणार नाही, त्यांच्याबरोबर मीटिंग होणार नाही, तोपर्यंत हे स्ट्रेस असं असणार आहे. आणि आपण सगळ्याच कामांकरता पूर्णपणे स्टाफवर नाही ना डिपेंड राहू शकत. काही गोष्टींमध्ये मला पडावंच लागतं. सध्या जरा धावपळ होते माझी, पण ठीक आहे, काही ऑप्शन सुद्धा नाही आहे ना. कोण म्हणाला ऑप्शन नाही? ऑप्शन आहे. भैरवी मॅडमची का मदत नाही घेत तुम्ही? कमागेन सई आत्ताच म्हणालो ना मी की माझा मूड जरा बरा आहे म्हणून. मग का विषय काढताय हा? तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी. सॉरी, मी नाही काढत त्यांचा विषय. प्लीज रागवू नका ना प्लीज. सॉरी. ठीक आहे. काय कुठे बाहेर निघालात का? इतका छान रेडी का झालात तुम्ही? विसरलात? ओमी आणि रियाने सकाळी काहीतरी प्लॅन केलं ना, सरप्राईज प्लॅन म्हणे, रेडी व्हा सगळे. अरे हा, ते सोफ्यावर उड्या मारत बसले होते. राईट. ह्या दोघांच्या पण डोक्यात काय सुरू असतं काय माहिती. ठीक आहे, मी पण लगेच रेडी होतो. हो, ऐका ना. बोला. मला एक सांगायचंय तुम्हाला. तुम्ही खूप टेन्शन मध्ये, स्ट्रेस मध्ये असतात हे बघितलंय ओमी आणि रियाने, म्हणून कदाचित तुमच्यासाठी नाही सरप्राईज प्लॅन केला असणार आहे त्यांनी. आणि आणखी एक, कसलं टेन्शन असेल, स्ट्रेस असेल तर घरातल्यांसोबत शेअर करत जा ना, तेवढंच हलकं वाटेल तुम्हाला. आम्ही आहोत ना तुमच्यासोबत. You're right. आणि सई, तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर सगळं काही शेअर करू शकता अगदी बिनधास्तपणे. हे माहिती आहे ना तुम्हाला. कारण नवरा मी आत्ता झालोय तुमचा, पण आधी मित्र होतो, आहे इनफॅक्ट. हे लक्षात असू द्या कायम. हे कायम लक्षात असेल माझ्या. राईट. सो आपण जे आपल्या फॅमिली बरोबर शेअर नाही करू शकत ते आपण आपल्या मित्राबरोबर तर शेअर करूच शकतो, हो ना? ओके, मी होतो फ्रेश. सॉरी देवांश, मला माहिती आहे मी तुमच्यापासून खूप मोठी गोष्ट लपवते, पण ही गोष्ट सांगण्यासारखी नाहीये. कारण त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो, तुम्ही आणखी टेन्शन मध्ये होऊ शकता. खरं तर मला तुमच्यापासून काहीच लपवायचं नाहीये, पण काय करू मी? माझ्याकडे दुसरा काही ऑप्शनच नाहीये. सॉरी देवांश. ओके 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 पण हे कसलं सेलिब्रेशन आहे रिया? का करतोय आपण हे सगळं? जरा काही तर सांग. सांगते. आज आपण फॅमिली डे सेलिब्रेट करणार आहोत. येस, फॅमिली डे. डे नाही का, नाईट म्हण. नाईट म्हण, फॅमिली नाईट म्हण. दादा तेच ते, म्हणजे फॅमिली नाईट सेलिब्रेट करणार आहोत. सो ह्या पुढचा सगळा वेळ आपण फक्त आणि फक्त आपल्या फॅमिलीला द्यायचा आहे. येस. ओमी, जा जाऊन सगळ्यांचे फोन कलेक्ट कर. तू तुझा फोन दे आधी मला. घे. माझ्याकडे ऐक ना, मला जरा इम्पॉर्टंट फोन येऊ शकतात अजिबात नाही दादा, अजिबात नाही. दादा, आता तू मला कुठलेही एक्सक्युजेस देऊ नकोस. ह्या पुढचा पूर्ण वेळ फक्त फॅमिलीला द्यायचा आहे. आणि आता फॅमिली प्रायोरिटी असणार आहे, सो पटकन फोन दे त्याला. आणि हो, आता बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला आणि कुठल्याही विषयाला ह्या घरात जागा नाही. हाय, सरप्राईज.
स्पेशल पार्सल आणलंय सगळ्यांसाठी. अंजली, तू का आलीयस इकडे? रिया, काही मॅनर्स आहे की नाही तुला? गेस्टशी असं बोलतात? पण आपलं ठरलं होतं ना की ही फक्त फॅमिली पार्टी असणार आहे. बाहेरच्या कुठल्याही माणसाला आता ह्या फंक्शन मध्ये जागा नाही. रिया, असं काय बोलतेस बाळा? बघ ना मम्मा, मी इन्व्हाइट केलं अंजलीला. नाही काकू, ठीक आहे, इट्स ओके. असाही तुमचा सगळ्यांचा फॅमिली थिंग आहे ना, आणि मला कोणाचा मूड स्पॉइल नाही करायचा आहे. नाही ठीक आहे ओंकार, मी हे पार्सल ठेवते. नको, मी येते, खरंच येते ओंकार, येते मी. यार मला जायचंच नाहीये इथून. ओमी प्लीज मला थांबव. गॉड प्लीज प्लीज प्लीज. अंजली थांब. रिया, सी, आत्ता अंजली ओमीची गेस्ट आहे ना, आणि आपल्या घरी आलेल्या गेस्टला आपण असं ट्रीट करतो का कधी? नाही ना. असं बरं नाही ना वाटत त्यांना परत पाठवणं? रिया दादा बरोबर बोलतोय. अंजली, ये ग तू. बरं, तुम्ही काय प्लॅनिंग केलं ना? कधी करायचा कार्यक्रम सुरू? चला आपण गेमची सुरुवात करूया. चला चला चला, रेडी. हा, ते तरी सांगा काय करायचंय. हा, तर आता गेम मध्ये आपण ही कुशन. म्हणजे आई वडिलांची काय वय आहेत हे लक्षात आहे ना तुझ्या? गेम? हो, एक वेळ मला जमेल, पण यांना नाही जमणार. होय बघ. मग फुटबॉल खेळूया का आपण? नाही पण खरं ते धावपळ वगैरे नाही ग. अगं मम्मा, धावपळीचा खेळ नाही खेळायचा आहे, बसूनच खेळायचा आपल्याला. हो, पण जमेल ना आम्हाला. म्हणजे ऐका, एकदम सिंपल गेम आहे. काही नाही, मी ही कुशन आहे ना, ही सगळ्यांकडे पास करणार, आणि मग हे पास करताना एखादं म्युझिक प्ले करणार, आणि म्युझिक जेव्हा थांबेल आणि जेव्हा ती कुशन ज्याच्याकडे असेल त्याला एखादं डेअर मिळणार, आणि त्याने ते कम्प्लीट करायचंय. सिंपल, एकदम सिंपल. डेअर म्हणजे काय? आई अगं डोंट वरी, विल हॅव फन. मजा येईल सगळ्यांना. चला लेट्स स्टार्ट द गेम. चला. ओमी, तू सॉन्ग लाव. ओमी, बघायचं नाही हळूहळू. ठीक आहे. मागे बघू नको. जिंदगी 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 हाँ जिंदगी जिंदगी जिंदगी, दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, हॉट चाह शॉट नको रे. मम्मा, मम्मा आता तुला डेअर देणार. इकडे मला आउट केलंय. मम्मा डेअर आहे. काहीच करायचं नाही तुला. सो मम्मा, तू डान्स करून दाखव. नाही, डान्स कुठे हो, माझ्या आधीच गुडघे दुखतात. नाही, डान्स नाही जमणार मला. नाही. मग मम्मा, तुला काय येतं? मला मी बासुंदी करू का? मस्त पट. मग आई त्यापेक्षा तुम्ही गाणं गाणं. गाणं नाही ग. त्या दिवशी नव्हता का गात तुम्ही? तसं गुणगुणता येतं ग, पण असं. मम्मा, गाणं गा. बरं, पण मला गाणं बिणं काही येत नाही. हा, मी आपलं म्हणते. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, राऊळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. आज किती वर्षांनी तुझं गाणं ऐकलं रिया.
थँक्यू. हा गोड गायला का काकू? थँक्यू थँक्यू. अंजली, तुझे पार्सल आणलंयस ते दे ना सगळ्यांना. अरे हो, विसरलेच मी, फॉरगॉट. आणते. आलेच. केअरफुल केअरफुल. काकू ऍक्च्युली काय झालं, तिच्या साडीमध्ये ना माझा पाय अडकला. सो सॉरी, रिअली सॉरी. खूपच पडलं ना ते. ओके. अगं हे बघ, आता काय आवरू नको, जरा बाजूला करून टाकूया. नाही मी करते, आईला उद्या. काकू सॉरी, खरंच सॉरी. अगं असू दे, काही नाही एवढं. आता गेम खेळतोय ना, खेळूया आधी. चला खेळूया. ते फक्त बाजूला करा, एकीकडे करून टाका बस. ओके ओके. असू दे बस, चला 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 खेळूया. चला बरं. ओम्या आता मी माझ्याकडे देखून गाणं तू लावत. मी लावणार आणि ह्यालाच हरवणार. ह्याला आउट करते की नाही बघ. चला 1 2. बघायचं मम्मा. हा नाही बघते मी. थोड़ा कश मार ले, सावकाश मार रे, हल्की हल्की किक बसू दे, सारे हम छोड़ दे, एकदम मोड़ ले, स्मोक में ही होप है प्यारे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को. ठीक आहे, ओके ओके, मी जाते. तुला शिक्षा आय मीन तुला डेअर मी देते. तू एक काम कर, आपली पार्टी झाली ना की हे जे काही तू सांडून ठेवलंयस ना हे सगळं तू साफ कर. अगं रिया, काय चाललंय तुझं? पाहुणी येते आपली. अंजली, तू ना तू ऍक्टिंग करून दाखव ना. तुझं ऑडिशन वगैरे कुठलं काय असेल तर ते करून दाखव ना आम्हाला. ओके ओके. माझा फेवरेट एक आहे डायलॉग, तो मी म्हणते. हा रेडी. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू, हर सुहागन के सर का ताज होता है एक चुटकी सिंदूर. थँक्यू मस्त मस्त. थँक्यू. खूप मस्त केलंस तू. चला परत. धुएं में उड़ा जिंदगी, जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. चला ही गँगच वेगळी. तू बहिणीची मिमिक्री करून दाखव. माझी हो. ओके. नाही जमणार. इतकं गोड नाही वागतायत तुला. हो हॅलो हॅलो हॅलो. इझी आहे सईंची मिमिक्री खूप इझी. ओके चला करून दाखवतो. सो ना एक किस्सा सांगतो. किस्सा. आमची नवीन नवीन ओळख होती आणि आम्ही पहिल्यांदा म्हणजे मी पहिल्यांदा रिक्षाने ट्रॅव्हल करत होतो. तेव्हा सई त्या रिक्षावाल्याशी भांडत होत्या. ऐकताय ना? हो हो तुम्ही भांडत होत्या. तुझी जी गोड सून आहे ना ती त्या रिक्षावाल्याशी एकदम अशा वरच्या पट्टीत भांडत होती. ओके सो किस्सा सांगतो. आम्ही रिक्षाच्या बाहेर उभे आहोत. या सई, त्यांच्या मागे मी आणि तिकडे रिक्षावाला, इकडे सई. ओ दादा मला माहिती आहे तुम्ही असं नाटकं करायचं नाही अजिबात.
जवळ कुठे जायचं असलं ना की तुम्ही असे रिक्षा फिरवून फिरवून घेऊन जाता आणि मग मीटरचं बिल वाढवता. मला सगळं कळतंय तुमचं. तुम्ही लगेच कमी पैसे घ्या नाहीतर मी तुमची कंप्लेंट करेन ना. माझे काका ट्रॅफिक पोलीस मध्ये, कळलं ना? आता थांबा, तुमचा फोटोच मारतो पोलिसांना. थांबा थांबा थांबा. आणि तिकडे तो रिक्षावाला, ओ मॅडम मॅडम असू द्या, मी घाबरलो नाही ना. ठीक आहे तुम्ही. सिरियसली सांगतो, सिरियसली मला भीती वाटायला लागली की आता सैदाला मारतात वगैरे. असं काही नव्हतं. नाही, माझ्याबद्दल सांगितलं, आता स्वतःबद्दल काय? माझं काय हो? अच्छा, आई बाबा. आता आपण बेसिकली रिक्षा कशी थांबवतो नॉर्मली तशी नाही, रिक्षा ऑटो असं करतो ना. आता यांनी कशा पद्धतीने रिक्षा थांबवायचा प्रयत्न केला होता हे सांगते मी तुम्हाला. बघा, एक्सक्यूज मी ऑटो रिक्षा. अरे गेली. आता अशाने रिक्षा थांबणार आहेत का? म्हणून मी मोठ्याने ओरडून रिक्षा थांबवली आणि त्यानंतर थोडीफार झाली भांडणं. थोडीफार. अच्छा, बाकी काही नाही. सॉरी सॉरी म्हणत म्हणत या जगी हा आला रे. बात में है कंफ्यूजन, गड़बड़ घोटाला रे. तू ना, तू डान्स करून दाखव. कोणीतरी डान्स करायला पाहिजे ना. तू डान्स करून शिकते अजून. डान्स करून दाखव. हा, एकटा डान्स किंवा गाणं. गाणं कोणतं गाणं म्हणते? वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उडालेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला. शहारलेल्या उडालेल्या कसे सावरावे. दस का 20 करने में शातिर ये साला रे. डान्स. हा, बेस्ट आहे. डान्स कर. चिक ये माल है, चलती है ताल में ये कमाल है. आंखों से वार कर देना, सीने में प्यार भर देना. आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना. ये महीना पिंजरा बनाया सोने का. ये महीना पिंजरा बनाया सोने का. पिंजरा बनाया सोने का, ताला लगाया चांदी का. ये महीना पिंजरा बनाया सोने का. मस्त, खूप छान.